सो आज आपण रेकॉर्ड करतो तो म्हणजे डे 2 आहे. ह्याच्या आधी आपण एकदा आलेलो आहे आणि जिथे आपल्याला बरेच स्ट्राईक मिळालेले पण मासा लागला नव्हता. तर आज पुन्हा आलो आहे त्या स्पॉटला. लेट्स सी. हे बघा जस्ट स्नॅपर अटॅक झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपली टेल जी आहे रबर शॅटची ती उडालेली आहे. इथे 2 स्नॅपर होते एकत्र. इथे 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 लांब नको, इथेच मार, इथे जवळ. आणि कसला उडवला आहे बा तुकडा. व्हाट अ बाइट मैन, इनसेन. कुछ बचा ही नहीं इसमें. ह्याच्यावर मारेल काय? इथेच इथेच, हां इथेच 2 आलेल्या. मार जवळ ना, मार ना. लास्ट होतं रे. हे लास्ट होतं हे वालं कर्ली टेल. आता मी तुटलेल्या कर्ली टेलवर मारणार. मी ह्याला फक्त ना काय हे काय माहिती ती काठी गेली बघ, त्याच्यानं बाउन्स केली, आणली तिथून थोडीशी उडवली आणि इथून एक तिथून एक, एकीने धरला सोडला, दुसरीने धरला डायरेक्ट घेऊनच गेली. बदलून येतो मी. हो 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 बरंच स्ट्राईक. सो जस्ट आता तुम्ही ते बघितलात ना, ते ॲक्च्युली स्नॅपर होते. म्हणजे व्हिडिओ चालू नव्हता पण जी बाईट झालेली होती, जो रबर शॅड कट झालेला, तो हा कर्ली टेल होता. आणि एकीने टेल धरलेली होती, त्याच्यानंतर ती सुटली परत आणि लगेचच दुसरी आली त्या ग्रूजमधनं आणि तिने ऑलमोस्ट एका सेकंडमध्ये बाईट केली, ब्रेक केली आणि निघून गेली. सो अ गुड वन, बट आय वुड से स्टे. असं म्हणेन की मस्त गेम होता. कालचं जे एक्झर्शन होतं 3 ते 6, ती एनर्जी आय थिंक आजच्या पहिल्या 1 तासातच बिल्डअप झालेली आहे. बराच वेळ कास्ट करणार आणि होपफुली असं वाटतं की ह्याच्यानंतरही स्ट्राईक्स होऊ शकतात. आत्ताशी टाईड चालू होते, आपल्याला हवी आहे ती. तर बघूया आता आपण हे लुअर बघूया. माझ्याकडे ॲक्च्युली ह्याच्यातलं अजून असेल की नाही माहीत नाही. असेल तर बेटर, नाही तर दुसरं काहीतरी ट्राय करूया. चला. आय थिंक आय गॉट लकी. माझ्याकडे एक आहे आय थिंक ह्याच्यातली, जी ऑलमोस्ट बाईट केलेलीच होती बघा. सो लेट्स स्विच दिस. सो बॅक टू द कर्ली फ्रॉम द ब्रोकन वन. वातावरण अतिशय सुंदर आहे. आपल्याला समोर बघायला मिळतं ते म्हणजे पूर्ण ग्रीन कलरचं पाणी आहे, ज्याच्यामध्ये काही ड्रिफ्टवूड वगैरे दिसत आहेत आणि अतिशय सुंदर अशी कंडिशन क्रिएट झालेली आहे. ही माझी फेवरेट ह्यासाठी आहे ना, की जेव्हा काही बेटची ॲक्टिव्हिटी होते किंवा जे काही फीडिंग होते, काही खातं आहे काय नाही, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला विजिबली डोळ्याने बघायला मिळतात. इवन जे बॉटमचे बाईट्स असतात ते पण तुम्हाला क्लिअरली कळतात आणि ही एक खूप सुपर एक्साइटिंग गोष्ट आहे. माझा तर हा फेवरेट पार्ट आहे. तुमचा फेवरेट पार्ट आहे का क्लिअर वॉटरमध्ये खूप वेळासाठी फिशिंग करणं? तर असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आत्तासाठी हा व्ह्यू हे सगळं काही एन्जॉय करा आणि हा शो पूर्ण एन्जॉय करा. सो अतिशय क्रेझी अशी सिरीज आहे, ज्याच्यात आपण 6 दिवस पुढचे 6 दिवस एका स्पॉटवर कास्टिंग करणार आहोत आणि त्यासोबतच आपण जे काय होतं आहे ना ते तुमच्यासमोर अपडेट शेअर करणार आहोत. जसं की डे 1मध्ये तुम्ही बघाल तर आपल्याला स्ट्राईक भरपूर होते पण हुकअप एकही नव्हता. आता आजच्या दिवसाला काय होणार आहे, तुम्हाला काय वाटतं, काय स्ट्राईक असणार आहे, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्यासोबतच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी टाकणार होते म्हणजे डे 3चं काहीतरी सस्पेन्स, काहीतरी एक्साइटिंग गोष्ट जी घडलेली होती ती. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ती जर गोष्ट तुम्हाला बघायची असेल तर. आणि जर तुम्हाला ही पूर्ण कंटिन्यू करायची असेल सिरीज आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की जाऊन सबस्क्राईब करा वी वाईल्ड एक्सप्लोर्सला आणि बेल आयकन पण प्रेस करा.
Fish on, fish on. Oh, nice one. Fish on, guys. Whoa. Whoa. Whoa, that's a nice one. Woohoo. Wow. Woohoo. What a crazy fish. What an insane bite. बघा ही लागली आपल्याला ही बघा कर्ली टेलवर बेट कास्टिंग अँड क्रेझी साईज मस्त वाटते सी व्हाट अ इनसेन फिश ऑन गाइज हाउ वाज इट ब्रो क्रेजी नाइस वन इट्स रियली क्रेजी जस्ट लुक एट दिस इन्सेन बाइटिंग इन्सेन फाइटिंग भारी वाटते फोटो घेऊ का ॲक्च्युली पेड ऑफ कारण काल पूर्ण सेशनमध्ये 3-4 तास आपण कास्ट करत होतो आणि काहीच लागत नव्हतं आज आय थिंक हे फर्स्ट हाफ एन आवर आहे नाईस रिलीज करूया हिला मस्त क्रेझी साईज आहे बघा व्हॉट अ नाईस बाइटिंग दात बघा दात इन्सेन आहेत लेट इट गो बॉय कम ऑन अजून मोठी हो आणि परत ये Woohoo! What a day! What an insane day! Fish on, guys! Barracuda. Fish on, fish on. Oh ho ho.